मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी पाडव्यासाठी काय केलंय हे बघा, मी दाखवते। आज आहे पाडवा, तर सण असल्यामुळे पुरण शिजायला टाकलं। मराठी कुठलाही सण असो पण पुरणपोळी ही झालीच पाहिजे। पुरणपोळी म्हटली की मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं, हो की नाही? कोणाकोणाला पुरणपोळी आवडते कमेंट करून सांगा। तर आज आमच्या घरी मस्त पुरण आहे, स्वराला पण खूप आवडतं। तर अशा पद्धतीने मी इथे पुरण बनवलंय, घर अगदी घमघमाटून निघलंय। आणि हे बघा, गुढीच्या गाठी इथे कुठे हो इंग्लंडमध्ये गाठी मिळतात। मग काय यूट्यूबला सर्च केलं आणि प्रयोग करून पाहिला, झाला सक्सेसफुल। कशा दिसत आहेत माझ्या गाठी कमेंट करून सांगा। तर रात्रीच मी ह्या गाठी बनवून ठेवल्या, कारण आज पाडवा आहे। अंगण वगैरे झाडून ठेवलं होतं पण परत कचरा झालाय बाहेर, दाखवेल मी तुम्हाला। इथे बघा सार केलाय मस्तपैकी, पुरणाची जी डाळ शिजवली तिचं पाणी आणि थोडी डाळ टाकून सार केला मस्त। त्याचा सुगंध सुटलाय सगळीकडे। इकडे एक पोळी केली मोठ्या आकाराची स्वराच्या डब्याला, स्वराची सुट्टी होईपर्यंत नैवेद्य दाखवून होईल माझा। तर इथे बघा घर अशा पद्धतीने सजवले। इथे कुठे हो झेंडूची फुलं, आर्टिफिशियल फुलांनी सजवलंय, पण एक घराला सण असल्याची अनुभूती तर आली। शुभ लाभ स्टिकर सुद्धा लावलंय, कसं दिसते मला सांगा कमेंट करून। काय दिगंबर, ही गुढी आम्ही उभारलेली आहे। हे बघा आमच्याकडे बांबू नाही मित्रांनो, बांबूचे तर ना, बांबूचे. हा छोटा, इकडे बघू द्या एक मिनिट। आणि ह्याच्या गाठीची जी माळ आहे ती मी घरी बनवली बघा, आप्पे पात्रामध्ये। इथे नाही मिळत ना, मग काय करणार, रात्री बनवून ठेवली। चला आता चला। आणि हे बघा स्वरा शाळेसाठी रेडी झाली आहे, तर स्वरा आता पूजा करून जाणार आहे, आम्ही नैवेद्य दाखवणार आहे। आणि अशा पद्धतीने मी थोडा दरवाजा सजवला, अजून रांगोळी काढायची पण पाऊस येत होता म्हणून थांबले। आणि इकडे बघा आपल्या आथांग बेबीने सगळं प्रचार केलाय, मग हॅपी गुढी पाडवा। आमचा पाडवा खूप जोरात आहे, हॅपी गुढी पाडवा। आथांगचा हा दुसरा पाडवा आहे। घरात सगळा पसारा आहे मित्रांनो, तेवढं स्किप करा। आता उचलायचं आहे मला सर्व खेळण्या, म्हणजे स्वच्छ आहे, फक्त खेळण्या काढल्यात आथांगने। आज सकाळी 7:15 गुढी उभारण्याचं कारण असं की स्वराची शाळा आहे, स्वराला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे। आणि आज पाडवा आहे, ती जर शाळेत गेली तिच्यानंतर आम्ही जर पूजा केली तर तिला कसं समजणार, तिला कळावं म्हणून तर सण साजरा करायचा आहे। तर मुलांना समजावं आपली भारतीय संस्कृती काय आहे, आपले सण काय आहे, त्यांचं महत्त्व काय आहे, यासाठी हे सण उत्सव साजरे करायचा अट्टहास आमचा असतो। आपण जगात कुठेही असू द्या, पण आपले सण हे साजरे केलेच पाहिजे आपल्या मुलांसाठी। त्यांना आपली संस्कृती कळाली पाहिजे, पुढे त्यांनाही पूजा करता आली पाहिजे, म्हणून आज त्यांच्या हाताने पूजा करून घेत जा। तर मीही इथे स्वराच्या हाताने पूजा करून घेतली, तिला पूजा कशी करायची सांगितली। तिलाही एवढी माहिती नाही पण मी तिला शिकवत असते। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या स्वराने पूजा केलेली आहे। आता स्वरा शाळेत प्रोजेक्ट सबमिट करायला जाणार आहे। मित्रांनो, रांगोळी घेऊन आले बाहेर आणि हे बघा पाऊस पडतोय, हे बघा तुम्हाला खाली ओलं झालेलं दिसत असेल, काय करणार। आणि हे बघा सगळा कचरा पडतोय, काल पूर्ण मी साफसफाई केली होती, आज पाडवा आहे म्हणून। आणि आपले गुढीचे काय हाल झालेत माहिती नाही, ओ माय गॉड। हे बघा आपली गुढी सकाळीच आम्ही उभारली, पूजाही केली होती, आपलं रांगोळी काढावी पण नाही जमत आहे। जाऊ दे, आपण उंबऱ्यावर थोडीशी छोटीशी रांगोळी काढूया, चला इथे उंबऱ्यावर आपण रांगोळी काढूया। बाहेर आहे ना रस्ता साफ करणारी गाडी आली आहे म्हणून आवाज येते, खूप थंडी आहे। छोटेसे पावलं काढूया। राहतच नाहीये मित्रांनो, काय करू, हवा खूप चालू आहे। थांबा तुम्हाला गाडी दाखवते। हवेने ना अशी उडतीये ती। मला रांगोळी काढायला आवडते पण काय करणार, इथे ना कधी पाऊस, कधी वादळ, कधी काय, सो सॅड। सगळी तयारी केली, आज खूप मूडमध्ये सण करायचा होता आपला मराठी नवीन वर्षाचा सण।
छोटीशी फुलं काढूया इथे. बाहेर पाऊस चालू झालाय बघा आपली गाडी. हे सगळं मी झाडलं होतं मित्रांनो, पण परत पडलंय झाडाचं. तर हे बघा, ही रस्ता झाडणारी गाडी आहे बघा. तिच्या खाली आहे ना व्हॅक्यूम असते बघा. दर मंगळवारी येते ही गाडी. आणि असा कचरा आहे ना इथे रस्त्यावर खूप होता. आता तिने सगळं साफ करून नेलं बघा. त्याच्यामुळे इथले रस्ते खूप स्वच्छ असतात. आपली गुढी, माझा हातही नाही फुटणार. हे बघा, सगळं त्याला असं हे होऊन गेलंय. आणि त्याच्या गाठी आहेत ना मित्रांनो, त्या मी स्वतः बनवल्यात. काल दाखवल्या मी तुम्हाला. आता छोटंसं फूल वगैरे काढूया मित्रांनो. रांगोळी काय एवढी बरोबर येत नाहीये, हवा खूप चालू आहे, पाणी पण चालू आहे वरतून. चला घरात जाऊया, मला खूप थंडी वाजते आता. भजी तळलीत, तर ही कांद्याच्या पाथीची भजी केलीत मी. हे बघा, पापड आहे आणि पुरणपोळ्या करते मी. भज्याचं पीठ आहे, इथे पुरण आहे आपलं. आता पुरण जे आहे, तुम्ही म्हणाल काळसर रंग आलाय, तर खूप काळा गुळ भेटला मला इथे, तर तो वापरला. काही हरकत नाही. काही पोळ्या केल्यात मी. ह्यात भात आहे आणि तुम्हाला इथे मी पापड तळून ठेवलेत, कारण पाऊस चालू आहे बाहेर. हे बघा, पीठ आहे पुरणाच्या पोळीचं. मित्रांनो, बरेच जण गुळवणी बनवतात पोळीसोबत खायला. तर आपलं इथे केशरयुक्त मसाला दूध तयार आहे बिना साखरेचं. आम्ही पुरणपोळीसोबत दूधच खातो. तर अशा पद्धतीचं मी काजू बदाम थोडेसे बारीक कुटून टाकलेले आहे आणि केशरचे जे आहेत काड्या त्या टाकलेल्या आहेत आणि दूध तापवून घेतलेलं आहे. तर दूध गरम करायला ठेवले. आता जेवायचंच आहे, नैवेद्य दाखवून सगळं तयार आहे. चला आता 1-2 पुरणपोळ्या करायच्या मला, त्या करूया आणि जेवायला बसूया. वाव, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आज काळ्या कटाची आमटी केलेली आहे, काळ्या रंगाची, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीची आपली कटाची आमटी तयार झालेली आहे बघा. ही कटाची आमटी कशी झाली आहे, या जेवायला. चला आता आपण गुढी उभारलेली आहे, तर नैवेद्य दाखवायचं आहे. तर चला पोळ्या करून घेऊया. बघा मित्रांनो, मी अशा पद्धतीने पोळ्या करते. तर पोळ्या करण्यासाठी मी इथे मैद्याचा वापर केलेला नाही आहे, किंवा बऱ्याचशा लेडीज वस्त्रगाळ करून पीठ वापरतात. तर मी तसाही प्रकार केलेला नाही आहे. फक्त नॉर्मल जो आटा मिळते इथे, आशीर्वाद आटा, त्याचंच पीठ भिजवलं होतं. थोडं जास्त वेळ भिजवून ठेवलं, अर्धा-1 तास. तर पीठ थोडं सॉफ्ट होतं आणि थोडं ओलसरच ठेवायचं पीठ, म्हणजे पोळी व्यवस्थित लाटता येते आणि फाटत नाही. तर विकतच्या पिठामध्ये ग्लुटेन जास्त असतं, त्यामुळे ते पीठ मैद्यासारखं स्ट्रेची असतं. त्यामुळे पोळ्या फार छान जमतात पुरणाच्या. हे बघा, व्यवस्थित पोळ्या जमतात. तर मी तेल वगैरे जास्त वापरलं हे पीठ मळताना, कारण पुरण भरायचं होतं, पोळ्या फुटल्या नाही पाहिजे. तर तुम्ही बघू शकता, गरगरीत अगदी फटाफट लांबल्या जात आहे पोळी बघा. एक्झॉस्ट फॅन लावते, कारण काय झालंय, धूर होतो. आपण तुपाने पोळ्या भाजतो, तर बऱ्याचदा इथे फायर अलारामची खूप भीती वाटते मला. नेहमी फायर अलाराम वाजतं. तर तुम्ही बघू शकता, 2च मिनटात गोल गरगरीत पोळी आपली बनवून इथे रेडी झालेली आहे. आणि मला पोळ्या करायला जास्त वेळ लागत नाही, फटाफट होतात माझ्या पोळ्या. तर पुरणाची पोळी अगदी सहजगत्या बिना फाटता तुम्ही बघू शकता इथे आपली पोळी झालेली आहे. हे बघा, आता कशा टम्म फुगतात ते बघा, तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा. तर 1-2 पोळ्या राहिल्या होत्या माझ्या करायच्या, तर त्या करते, म्हणजे नैवेद्य दाखवून आम्हाला जेवायला बसता येईल. नैवेद्य दाखवायचा राहिला आहे. तर बघा, आता ही दुसरी पोळी. तर भरभरून मी यामध्ये पुरण भरते आणि एक्स्ट्राचं पीठ जे असतं ते बाहेर बाजूला काढते. तर पुरणापेक्षा पोळीचा गोळा हा छोटा आला पाहिजे, म्हणजे पुरण जास्त भरलं जातं. नुसतं पीठ न लागता त्याच्यात पुरणही गोड लागली पाहिजे पोळी.
बऱ्याच लेडीज काय करतात सारखेच उंडे घेतात म्हणजे पोळीचा पिठाचा आणि पुरणाचा. त्याने काय होतं पोळी फिकी फिकी लागते. तर पुरणाचा उंडा नेहमी मोठा असावा आणि पिठाचा उंडा छोटा असावा, हे प्रमाण असतं पुरणपोळीचं. पारंपरिक पद्धतीची पुरणपोळी सांगते मी. तर हे बघा अशा पद्धतीने मी हाताने दोन्ही हातांच्या मध्ये कॅच करत प्रेस करते म्हणजे पुरण इव्हन सगळीकडे पसरलं जातं. अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकता. हे बघा पोळी, बघा माझी पोळी अशी टम्म फुगली दिसते का? हे बघा आता ही पोळी भाजेपर्यंत माझी दुसरी फटाफट लाटूनही होते. बघा तुम्ही. आता बऱ्याच लेडीज माझ्यापेक्षा ज्या वयाने मोठ्या असतील त्यांचा तेवढा सराव झालेला असतो, त्यांना माझ्यापेक्षाही चांगल्या पुरणपोळ्या जमत असतील. पण ज्या नवशिक्या आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे पुरणाचा अंदाज कसा घ्यायचा किंवा पुरणपोळी कशी. मलाही जमत नव्हतं लग्नाआधी, स्वयंपाक मलाही येत नव्हता. मीही असंच बनवत बनवत शिकत गेले, एक एक एक्सपेरिमेंट करत गेले. तर मस्तपैकी आपलं गोवर्धन तूप आहे. इथे कुठे हो मिळतं प्युअर तूप आपल्या भारतासारखं, इथे फक्त बटर मिळतं. तर हे आपलं गोवर्धन तूप मी भारतातूनच मागवलं होतं. तर त्याने जरा स्वाद छान येतो म्हणून मग मी तूप लावते. स्वराच्या टिफिनला जी पोळी केली त्याला मी तेल लावून दिलं, कारण काय होतं थंडी खूप आहे बाहेर आणि ती पोळी अशी कडक होऊन जाते शिळी असल्यासारखी तुपाने. खूप थंडी आहे बाहेर, 8 डिग्री टेम्परेचर आहे. तर हे बघा ही पोळी झाली. आता ही पण झालेलीच आहे. ओ नो, माझी अंगठी टोचली पोळीला म्हणून ती इथे फुटली, नाही तर फुटली नसती पोळी. सॉरी मित्रांनो. तर अशा पद्धतीने आता ह्या 2 पोळ्या झाल्या की आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. बघू शकता आहे की नाही मस्त पोळी, पुरणाची पोळी. आता ही पोळीला थोडासा होल पडल्यामुळे माहीत नाही फुगते की नाही, पण आपण फुगवायचा प्रयत्न करूयात. भरपूर पुरण भरलेलं आहे तरीही पोळी फुटलेली नाही आहे. बघू शकता माझ्या अंगठीमुळे फुटली ती खरं. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी पुरणपोळी खायला या. तर आपला नवीन वर्ष, मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. गरमागरम पुरणपोळी आहे इकडे. गरमागरम उकळती अशी काळी कटाची आमटी केली, काळी केली आज. आणि पुरणपोळी सोबत काय खाणार दिगंबर? पुरणपोळी कशासोबत खायची? तुम्हाला गुळवणी नाही आवडत ना? मसाला दूध केलेला आहे केशरयुक्त. ताट दाखवा आपलं. मी ताट वाढलेलं आहे म्हणजे हे नैवेद्याचं ताट आहे. तर हे बघा मस्त कांद्याच्या पातीचे भजे आहेत, कुरडई पापड आहे, केशरयुक्त मसाला दूध, कटाची आमटी, भात, लिंबू, पुरणपोळी. तर सर्वजण जेवायला या. चला आपण नैवेद्य दाखवूया. मित्रांनो मस्त पुरणपोळी रेडी आहे, तुम्ही सर्वजण जेवायला या. हे बघा आता भिजलाय. चल चल. नैवेद्य दाखवून झाल्यावर प्रसाद म्हणून मी एक भजा तोंडात टाकला आणि अप्रतिम झालेला आहे. लगेच गरमागरम भजे काढायला घेतलेत जेवायला. तर हे बघा अशा पद्धतीचं मी कांद्याच्या पाथीचे भजे केलेत. कांद्याच्या पाथीच्या मागे कांदा असतो तो सुद्धा वापरलेला आहे.
तर बघू शकता असे सुंदर भजे झालेत. कोथिंबीरही वापरली आणि लसूण, हिरवी मिरची, जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे, डाळीचं पीठ आणि असे भजे काढलेले आहे. आता भजे कसे काढायचे तुम्हाला माहितीच आहे, पण तरीही रेसिपी हवी असेल तर सांगा, पुढच्या वेळेस नक्कीच शूट करेल. तर अशा पद्धतीने आपले खमंग खरपूस आतून स्पॉन्जी भजे तयार आहे. मित्रांनो, इथे आमची जेवणाला सुरुवात झाली आहे. नैवेद्याच्या ताटावर ताव कोणी मारलाय बघा. अतिशय उत्कृष्ट स्वादिष्ट जेवण झालेलं आहे. आणि गुढीपाडवा म्हटल्यावर पुरणपोळी, आणि पुरणपोळीचा मी आनंद घेत आहे मित्रांनो. फार सुंदर अशी पुरणपोळी झालेली आहे. बऱ्याच दिवसानंतर पुरणपोळी खात आहे. थोडा कलर काळा आलाय ना नेहमीपेक्षा. गुळच खूप काळा होता तो. काळा गुळ हा साऊथ इंडियन गुळ आणला होता आपण. चांगला एक काळा गुळ म्हणजे त्याच्यात लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि रसायन कमी असतात. तर मित्रांनो, अतिशय उत्कृष्ट जेवण, कसली चिंता न करता भरपेट खायचं जेव्हा अशा प्रकारे सणवाराला जेवण असते. बाकी वेळेस तुम्ही डाएट करा, पण सणवाराला अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका. धन्यवाद. हे बघा, माझंही जेवण चालू आहे. तर 1 बाय 1 घेते एक एक गोष्ट. वाढलेलं ताट तर दिगंबरनी घेतलंय. तर आम्ही असंच करतो, नैवेद्य दाखवला की ते ताट नेहमी स्वरा घेते, पण आज ती नसल्यामुळे आज दिगंबरच्या वाट्याला ते ताट आलंय. आणि इथे बघा आपलं छोटूसा हातांग. मागे कपडे आहेत, थोडस स्किप करा कारण काय बाहेर पाऊस चालू आहे, म्हणून मी घरात हिटरवर कपडे टाकलेत. हाय कर, हाय कर, हाय. आथांग पण पुरणपोळी खातोय. चला मित्रांनो, जेवण झाल्यावर भेटूया.